म्हटल्यावर तुम्हाला कोण डोळ्यासमोर येतं? अर्थातच ऋषी राज कपूर. हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे भारतीय अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते. कपूर यांना 50 वर्षांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 4 फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. आता याच दिग्गज व्यक्तिमत्वाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या कलारंजन कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. माटुंगा, दक्षिण बॉम्बे येथे 4 सप्टेंबर 1952 ला कृष्णा मल्होत्रा आणि वडील राज कपूर यांच्या पंजाबी हिंदू खत्री कुटुंबात ऋषी कपूर यांचा जन्म झाला. कपूर यांचं प्राथमिक शिक्षण डेहराडून मधील कर्नल ब्राउन केम्ब्रिज स्कूल आणि बॉम्बे येथील कॅम्पियन स्कूल मध्ये झालं. अजमेर येथील मेयो कॉलेजमध्ये ऋषी कपूर यांनी उच्च शिक्षण घेतलं. 1955 मध्ये ऋषी 3 वर्षाचे असताना श्री 420 या चित्रपटात पहिल्यांदा ऑन स्क्रीन काम केलं होतं. त्यामध्ये प्यार हुआ इकरार हुआ है या गाण्यामध्ये दिसणार होता. ऋषी कपूर यांनी 18व्या वर्षी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 1970 ला वडील राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर या चित्रपटात ऋषी यांनी बाल कलाकार म्हणून काम केलं, ज्यासाठी ऋषी यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. यानंतर 3 वर्षांनी लगेचच म्हणजेच 1973 मध्ये लोकप्रिय चित्रपट बॉबी यामध्ये अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत मुख्य भूमिकेत ऋषी यांनी काम केलं आणि या चित्रपटामुळे ऋषी कपूर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठीच्या एका मुलाखतीमध्ये ऋषी म्हणाले, एक गैरसमज होता की हा चित्रपट मला एक अभिनेता म्हणून लॉन्च करण्यासाठी बनवला गेला, पण खरं तर हा चित्रपट मेरा नाम जोकरचे ऋण फेडण्यासाठी बनवला गेला होता. किशोर वयीन प्रेमकथा आणि राजेश खन्ना यांना चित्रपटात कास्ट करण्यासाठी ऋषी यांच्या वडिलांकडे पैसे नव्हते आणि म्हणून हा चित्रपट मला मिळाला. चित्रपटातील मैं शायर तो नहीं, हम तुम एक कमरे में बंद होके, झूठ बोले कौवा काटे या गाण्यांनी धुमाकूळ घातला आणि यानंतर ऋषी यांच्याकडे चित्रपटांची रांगच लागली. 1974 नंतर ऋषी यांनी प्रमुख भूमिकेत नीतू सिंग यांच्यासोबत केलेले चित्रपट जहरीला इंसान, जिंदा दिल, दूसरा आदमी, अंजने में, झूठा कही का, धन दौलत बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. पण याच जोडीने केलेले खेल खेल में, कभी कभी, अमर अकबर एंथनी, पती पत्नी और वो, दुनिया मेरी जब में यासारख्या मल्टीस्टार चित्रपटांमध्ये यश मिळवलं. मात्र रफू चक्कर हा चित्रपट कायमच लक्षात राहिला आणि यातूनच ऋषी आणि नीतू यांच्या जोडीने चांगलीच लोकप्रियता मिळवली. ऋषी यांना मुख्य भूमिकेसाठी एकूण 51 चित्रपट मिळाले, पण त्यातले 40 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आणि त्यांनी फक्त 11 चित्रपट सुपरहिट केले. त्यामध्ये बॉबी, लैला मजनू, रफू चक्कर, सरगम, कर्ज, प्रेम रोग, नगीना, हनीमून, बंजारन, हिना आणि बोल राधा बोल हे चित्रपट सुपरहिट झाले. 1977 ते 1994 या काळात मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांमध्ये ऋषी यांना लहान भावाची भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली. 1970 ते 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत ऋषी यांनी सातत्याने सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, जसे की रफू चक्कर, कभी कभी, लैला मजनू, अमर अकबर एंथनी, हम किसी से कम नहीं, सरगम, नसीब, काटिलो कंपनी, कभी कभी, नगीना, चांदनी, मेहंदी, दीवाना, बोल राधा बोल आणि दामिनी, खेल खेल में, बारूद, कर्ज, ये वादा रहा, तवैफ, नसीब, अपना अपना, एक चादर मैली सी, घर घर की कहाणी, हथियार आणि त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी दिग्दर्शित संगीतमय रोमॅन्टिक नाटक सागर यामध्ये अभिनयासाठी त्यांना दाद मिळाली. ऋषी कपूर यांनी 1976 ते 2000 पर्यंत मोठ्या कलाकारांसह 41 चित्रपट केले, ज्यात ऋषी यांनी रोमॅन्टिक लीड म्हणून काम केलं. प्रमुख नायक म्हणून कास्ट केले गेले त्यापैकी 16 चित्रपट फ्लॉप आणि 25 चित्रपट हिट ठरले. ऋषी यांनी केलेल्या मल्टी हिरो चित्रपटांमध्ये त्यांना अनेकदा मुख्य नायकाची भूमिका ऑफर केली गेली होती, जिथे त्यांचे पात्र रोमॅन्टिक असेल आणि कथा चित्रपटाचा मुख्य नायकावर फिरत असेल. 90च्या दशकात ऋषी यांचे मुख्य भूमिका असलेले 2 चित्रपट प्रदर्शित झाले, त्यात दीवाना दामिनी आणि इना मीना डिका हे हिट ठरले. 90च्या दशकात चांदनी,
दीवाना, दामिनी आणि गुरुदेव यांच्यासोबत हम किसी से कम नहीं, बदलते रिश्ते, आपके दीवाने, सागर यासारख्या 2 नायकाच्या चित्रपटात ऋषी यांना लीड हिरोची भूमिका मिळाली. अभिनय क्षेत्रात कारकीर्द गाजवणाऱ्या ऋषी कपूर यांचं वैयक्तिक जीवनही लोकांच्या चर्चेचा विषय होता. ऋषी कपूर यांनी 1980 मध्ये नीतू सिंग यांच्याशी लग्न तर केलं, पण लग्नाआधी आणि लग्नानंतर सुद्धा ऋषी यांचे अनेक अभिनेत्रींसोबत प्रेम संबंध असल्याच्या चर्चा नेहमी रंगायच्या. नीतू सिंग यांना ऋषी यांच्या प्रेम संबंधाबद्दल माहित असूनही त्यांनी या गोष्टीकडे कायम दुर्लक्ष केलं. 1991 मध्ये कपूर यांनी पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियार सोबत हेन्ना या चित्रपटात काम केलं. या चित्रपटाची कन्सेप्ट राज कपूर यांची होती आणि त्यांचा मोठा भाऊ रणधीर कपूर दिग्दर्शित होता. हेन्ना ही सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठी भारताची सबमिशन होती. 1990च्या दशकापासून बॉक्स ऑफिसवरील अनेक अपयशानंतर 1999 मध्ये त्यांनी आ अब लौट चले या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं. ऋषी अखेरीस 2000च्या दशकात सहाय्यक भूमिकांकडे वळले. रोमॅन्टिक लीड म्हणून त्याचा शेवटचा चित्रपट करोबार द बिझनेस ऑफ लव्ह हा चित्रपट 5 वर्षांनी रिलीज झाला, परंतु तो अयशस्वी झाला. त्यानंतर 2000च्या दशकात त्यांनी ये है जलवा, हम तुम, फना, नमस्ते लंडन, लव आजकल, शुद्ध देसी रोमांस, 102 नॉट आउट आणि मुल्क यासारख्या चित्रपटांमध्ये समीक्षकांच्या भूमिका साकारल्या आणि पटियाला हाऊस यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. 102 नॉट आउट मध्ये वारंवार सहस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऑन स्क्रीन एकत्र आले, ज्यामध्ये दोघे वृद्ध बाप बेट्याच्या जोडीची भूमिका केली. 2 दुनी 4 मधील त्यांच्या अभिनयासाठी ऋषी कपूर यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आणि कपूर अँड सन्स या कौटुंबिक नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. 2008 मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. डोंट स्टॉप ड्रीमिंग आणि सांबार साल्सा या ब्रिटिश चित्रपटांमध्येही ऋषी यांनी काम केलं. 2 दुनी 4 या चित्रपटात पुन्हा एकदा नीतू सिंग आणि ऋषी यांची जोडी एकत्र दिसली. त्यानंतर ऋषी यांनी चिंटू जी या चित्रपटात अभिनय केला. 2010च्या दशकात अग्निपथ, औरंगजेब आणि कांची यामध्ये खलनायक सारख्या विविध भूमिका केल्या. स्टुडंट 2012 मध्ये ऋषी अग्निपथ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसले आणि मल्टी स्टारर हाऊसफुल 2 मध्ये ऋषी यांनी पहिल्यांदाच त्यांचा भाऊ रणधीर सोबत चित्रपटात काम केलं. कपूर यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते वादग्रस्त सामाजिक राजकीय टिप्पणी करण्यासाठी ओळखले जात होते. मार्च 2016 मध्ये त्यांनी गांधी आणि नेहरूंच्या नावाने रस्ते, इमारती आणि राष्ट्रीय संपत्तीचे नामकरण करण्यावरून नेहरू आणि गांधी कुटुंबावर टीका केली. सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर राहुल गांधींवर टीका करून पुन्हा गांधी कुटुंबावर टीका केली. मार्च 2020 मध्ये कायद्यातील त्रुटींमुळे निर्भया प्रकरणात दोषी ठरलेल्या 4 गुन्हेगारांना फाशी देण्यास झालेल्या विलंबनाबाबत त्यांनी आपल्या दामिनी चित्रपटातील तारीख पे तारीख संवादासह भारतीय न्याय व्यवस्थेवर संताप व्यक्त केला आणि टीका केली. अशा राजकीय गोष्टींमुळे कपूर चर्चेत असायचे. 2017 मध्ये कपूर यांचे आत्मचरित्र खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अनसेंडर्स 15 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध झाले. कपूर यांनी मीना अय्यर यांच्या समवेत हे पुस्तक लिहिलं आणि हे शीर्षक हार्पर कॉलिन्स अंतर्गत प्रकाशित झालं. पुढे 2018 मध्ये ऋषी नेटफ्लिक्स नाटक राजमा चावल मध्ये दिसले आणि मुल्क मधील एका मुस्लिमाच्या चित्रणासाठी त्यांना समीक्षकांची उच्च प्रशंसा मिळाली. यानंतर 2019 मध्ये ऋषी यांचे 2 चित्रपट रिलीज झाले. स्पिन कांग दिग्दर्शित झूठा कही का हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आणि द बॉडी इम्रान हाशमी सह अभिनेता जिथू जोसेफ द्वारे लिखित आणि दिग्दर्शित रहस्य थ्रिलर 13 सप्टेंबर 2019 रोजी रिलीज झालेला द बॉडी हा कपूर यांच्या हयातीत प्रदर्शित होणारा शेवटचा चित्रपट असेल आणि 2022 मध्ये मरणोत्तर प्रदर्शित झालेल्या शर्माजी नमकीन मध्ये त्यांचा अंतिम चित्रपट होता. कपूर यांना 2018 मध्ये ल्युकेमिया झाल्याचे निदान झाले आणि ते उपचारासाठी न्यूयॉर्क शहरात गेले. 1 वर्षाच्या यशस्वी उपचारानंतर ते 26 सप्टेंबर 2019 रोजी भारतात परत आले. त्यानंतर हितेश भाटियाच्या शर्माजी नमकीन या चित्रपटाचं काम सुरू होतं. हा चित्रपट 8 मे 2020 रोजी निर्माता हनी त्रेहान यांनी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं. पण त्या आजाराने ऋषी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना 29 एप्रिल 2020 रोजी सर एच एन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं
आणि 30 एप्रिल 2020 रोजी सकाळी 8:45 ल्युकेमियाच्या पुनरावृत्तीमुळे त्यांचं निधन झालंय. तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड